हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. तर स्वयंपाक हे आवरून झाला. तर रक्षाबंधन 2 दिवसावर येत आहे, तर त्यासाठी मग मी म्हणलं काहीतरी स्वीट करूया घरच्या घरी. तर मी त्यासाठी गरा भाजून घेतला. चांगलं तूप टाकून गरा भाजून घ्यायचा. मग 10-15 मिनटं चांगले भाजून घेतल्यानंतर मग ते एका ताटात काढला. तर त्याच एका वाटीनं मी साखर घेतली आहे आणि 1 वाटी पाणी. तर मग ते पाक करण्यासाठी ठेवून दिलं. तर म्हटलं गऱ्याची वडी किंवा लाडू हे दोन्हीपैकी काहीतरी करावं किंवा दोन्ही थोडं थोडं करावं असं ठरलं. तर त्यानंतर चांगला पाक तयार झाल्यानंतर एक तारी पाक केला आणि मग त्यात वेलची पावडर टाकली. वेलची पावडर टाकल्यानंतर मग गॅस बंद केला आणि मग गरा आहे तो त्यात टाकला आणि चांगलं मिक्स केला. आणि नंतर मग 1 चमचा परत तूप टाकलं, त्यात मिक्स केलं. नंतर थोडं थोडं झाकून ठेवलं. नंतर मग बघत होते की कसा येतोय. मग एका ताटाला तेल लावलं आणि त्याच्यावरती मग ते मिश्रण ओतलं गऱ्याच्या वडीसाठी. त्यात खोबऱ्याचा खीस त्याच्यावरती टाकला आणि वड्या पाडून घेतल्या. तर मस्त तयार झालं होतं. त्यातलं निम्मच मिश्रण मी टाकलं होतं. मग नंतर फ्रीजमध्ये ठेवून दिल्या वड्या त्या सेट होण्यासाठी. आणि मग अजून हे आटरून यायला वेळ होता भरपूरच. मग ते तसंच ठेवले मी झाकून. नंतर थोडं थोडं बघत होते, तर हलवून थोडं थोडं बघायचं. नंतर तर याचे मला लाडू वळायचे होते. तर बघितले करून, तर अजून पातळच होत होता. मग तसंच ठेवून दिला. तोपर्यंत म्हणलं नाश्ता बनवून घ्यावा. मग पोहे बनवलं. आयुषसाठी, अनुष्कासाठी पोहे बनवत होते मी. आणि मग त्यांना पोहे दिले. तर बघा चांगलंही झालं होतं. मग आता लाडू वळायला घेतलं. तर मस्त लाडू येत होते वळायला. तर बघा छानपैकी लाडू पण झाले आणि गऱ्याची वडी पण. गऱ्याची वडी अजून थोडीशी सेट झालेलीच नव्हती. तर लाडू सुंदर तयार झाला होता बघा, पेड्यासारखा छान. तर झालं बघा बनवून. आता म्हणलं तर थोडंसं रिलॅक्स व्हावं. तर बघा आता माझ्याकडं तर भरपूर ब्लाऊज आले आहेत शिवायला. रक्षाबंधन असल्यामुळे तर सण सगळे सुरू होत आहेत ना. तर उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि परवा दिवशी रक्षाबंधन. तर अनुष्काला मी आता एक आरी वर्क करण्यासाठी एक ब्लाऊज दिला आहे. लग्नासाठी आलेला आहे तो. 10 तारखेला लग्न आहे त्याचं. तर म्हणलं आता तिला 3-4 दिवस सुट्टी आहे, तर ती करून घेईन. तोपर्यंत होऊन जाईल. अजून जेवण करायचे आणि मग मी नंतर शॉपमध्ये जाणार आहे. तर बघा आरी वर्क कशी करते आहे ती. कोणाचं आहे पीस? कस्टमरचं आहे ती ब्लाऊज पीस. तरी तिचं सर्व सामान आहे. तिला खूप आवड होती पहिल्यापासूनच. तरी बघा या बरणीत काय झालं होतं अनुष्का, तर त्याची बरणी होती. मग मी ती काही का ड्रायफ्रूट्स होती आहे ना, मग ती यासाठी केली आहे बघा. ड्रायफ्रूट संपल्यानंतर आम्ही त्याचा वापर अशा प्रकारे केलेला आहे या बरणीचा. तर बघा तुम्हाला कसं वाटतंय ते. तेवढ्यात पार्सल आलं बघा. तर बघा पार्सल आलं आहे. तर मी श्रावण महिना आहे त्याच्यामुळे ब्लाऊज मी मागवला होता. तर बघा कसा आला आहे ते. उघडा किती. तर शेजारच्या ताई आली आहेत, तर त्यांना उघडायला सांगितलं आहे. तर मी ऑनलाईन मागवला होता. 212 रुपयाला होता बहुतेक. तर बघू कसा आला आहे. बोटनेकमधूनच आहे. कारण आता व्हाईट साड्या, व्हाईट ब्लाऊज घालतात. माझ्याकडे तर काय व्हाईट साडी नाही आहे, पिंक साडी आहे. तर मग त्याच्यावरती असाही करून ही केला होता बघा. आता फिटिंग आहे, म्हणजे मोठी साईज आहे, तर तिला फिटिंग ही करून घालू शकतोय आपण. आणि हा बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. बॅक हुक आहेत नुसते. नाही फ्रंट हुक आहेत सगळी. हो का, असं दाखवा. फ्रंट हुक आहेत ही सगळे. आणि बोटनेक म्हणून आहे. आणि बॅकला सगळे पूर्ण अशी डिझाईन आहे. दाखवा बॅक दाखवा. सुंदर वाटतोय ना. बॅक हा खूप सुंदर वाटतोय आणि कोणत्या पण साडीवर त्या मॅचिंग होऊ शकतोय हा ब्लाऊज. खूप सुंदर खूप छान आहे. सगळ्यांना आवडला. तर बघू कोण आता हा बघून कोण मागवतात आमच्या बिल्डिंग मधली. बघू आपण. मला पहिले मागवायचं. हा ठीक आहे, तुम्हाला पण मागवू आपण. तर बघा लगेच वेअर करून बघितली मी साडी. तर कशी वाटत आहे कमेंट करून सांगा.
तर अजून याला फिटिंग ही करायची आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी वेअर केली. जर मागवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे खाली, तर त्याला टच करून हा तुम्ही ब्लाऊज त्या लिंकवरती मागवू शकता. तर बघा आता हे सारी वर्क झालेलं आहे, कारण त्यांना सिम्पलच पाहिजे होतं. तर आता हे लाईन अजून इथं बनवायची राहिली तरी अजून. तर इथं 2 असे ते लाईन बनवणारे असे सेम इथं खाली, आणि नॉर्मल फुलं. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.